नमस्कार मंडळी, मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळेजण? मस्त ना, मजेतच असाल अशी अपेक्षा करते व माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज श्रावण गणपतींचं विसर्जनही झालेलं आहे, त्यामुळे मी आज वजरी रस्सा केलेला आहे, कोल्हापुरी स्पेशल। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आता मी वजरी स्वच्छ करण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्येच बघा, आता वजरी पातेल्यामध्ये गरम करत ठेवते, त्याच्यामध्येच मी वजरीमध्ये गरम पाणीही घालून घेतलेलं आहे। आणि जे वजरीचे आतडे असतात बघा, त्यांचीही चांगली अशी घाण निघण्यासाठी व स्वच्छ असं धुतलं जातं, त्यामुळे मी गरम तव्यामध्ये अशी वजरी घालून घेते व फ्राय करून घेते। त्याच्यामुळे काय होतं, आपली वजरी ही चांगली अशी स्वच्छ धुवून होते। बघा, मी आता गरम पाण्याने 1-2-3 पाण्यामध्ये चांगली अशी वजरी धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्येच हळद, 1 चमचा मीठ घालून चांगलं स्वच्छ असं त्याला लावून ठेवलेलं आहे बघा। आणि कुकरमध्येच मी वजरी ही शिजवून घेते। त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे, कांदाही घातलेला आहे बघा। त्याच्यामध्ये आता ही वजरी आहे ही घालून घेते। माझा कुकर जरा उंचीला असल्यामुळे आतून काही दिसत नाही व तुम्हाला मी आतून पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्नही करते बघा। आणि वजरी ही 2-3 मिनटं काय असं ना तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायची व मगच त्याच्यामध्ये पाणी घालायचं। चला तर मग आता मी तेलामध्ये फ्राय करून कुकरला 1-2 शिट्ट्या देऊन घेते। तेलामध्ये चांगलं फ्राय केल्यामुळे काय होतं की वजरी ही चांगली शिजते व 2 शिट्ट्यामध्ये आपली वजरी ही होते। आता कढईमध्ये कांदाही मी भाजून घेते। कांदा, टॅमॅटो, आलं लसूण व ओली मिरची घालून चांगलं 2-3च काजूच्या पाकळ्या व इकडं खडे मसाले, तीळ मी आधीच भाजून घेतलेले आहे मसाले बघा। आता मी मसालाही करून घेते, तोपर्यंत आपला कुकरही गार करून शिट्टीही घालवून घेते बघा। माझा मसालाही करून झालेला आहे आणि आपली वजरी ही बघा आता चांगली अशी शिजलेली पण आहे, बघू शकताय तुम्ही। आता मी जे मी वजरी धुण्यासाठी पातेलं पाणी गरम करून होते, त्याच पातेल्यामध्ये आता मी तेल 2 पळी घालून मसालाही चांगला असा भाजून घेणार आहे। 1-2-3 मिनटं का असेना मसाला वरून असं उडतो, त्यामुळे मी झाकण ठेवूनच मसाला शिजवून घेते। त्याच्यामध्येच हे माझं घरगुती लाल तिखट आहे, त्याच्यामध्येच 1 चमचा गरम मसाला व मसाला उडू नये म्हणून मी असं झाकणही केलेलं आहे बघा। कारण की जास्त करून मसाला हा उडतो, शिजतावेळी उडत असतो, त्यामुळे मी झाकणच ठेवते बघा। झाकण देऊन 5-5 मिनटं थोडंसं शिजवून घेते बघा। आता आपला मसालाही चांगला असा शिजलेला आहे। त्याच्यामध्ये जे मी वजरीचं शिजलेलं होतं तेही ओतून घेते व 5-10 मिनटं असं मंदाचेवरती उकळी काढून घ्यायची आहे। आता वजरी ही आपली शिजलेली आहे, तोपर्यंत आपल्या साईडला मी वजरी ही म्हणजे ते फ्राय करून घेणार आहे। आणि इकडं आता आपला वजरीचा रस्साही बघा चांगला असा तयार झालेला आहे। मसालाही चांगला शिजलेला आहे व वजरीला कटही छान आलेला आहे। चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि कोल्हापुरी स्पेशल वजरी थाळी आपली तयार आहे। रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या।